मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं या आजच्या भागामध्ये। आज मी आलेलो आहे रत्नागिरीतील प्रसिद्ध असलेल्या हातीस या गावी। हातीस गाव म्हटलं तर पीर बाबर शेख यांचा उरूस सगळ्यांना आठवतो। तर तसंच या गावी मी आता आलेलो याचं कारण असं की हातीस गाव हे माझं मामाचं गाव आहे आणि काही कारणास्तव मी इथं आलो होतो गावी। तर मामाकडे आता आलेलो आहे आणि आपल्या या हातीस गावच्या शेजारी तोंदले गाव हे आहे। तर त्या गावचे प्रसिद्ध सर्व लोकांना माहीत असेल की ते संदीप पावसकर म्हणून राहतात। तर संदीप पावसकरांचं पण हे गाव आहे तोंदले। ते पुढे काजळी नदी या नदीवरती त्यांची बोट असते। तर आपण शक्य झालं तर त्यांची भेट घेऊया। तर व्हिडिओ मी कंटिन्यू करतो आहे। तर व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत राहा। हा थोडासा उतार आहे मामाच्या घरचा, थोडासा राईट साईडला घर आहे मामाचं। चला मंडळी, गाडी पार्क केले, आता आपण मामाच्या घरी जाऊया। ते बघा, हे आपलं हातीस गाव। आर्यन बघा पुढे पुढे चाललाय। चला, हे आपलं मामाचं घर। मंडळी आर्यन चालतोय आणि पुढे चालतात ते माझे मामा अनंत ठावरे, इथे आहेत स्थायिक, इथले स्थायिक ग्रामस्थ आहेत ते। आणि तुम्हाला आज एक माड दाखवतो। हा बघा, हा माड बघा। या माडाचं वैशिष्ट्य काय माहिती आहे काय? आपला जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हाचा माड आहे हा। त्या माडाला प्रत्येक वेळेस सजवून ठेवलेलं असतं। बघा, पाठीमागे मंदिर आहे, भैरी जुगाईचं मंदिर। आणि हा जो पूर्णपणे भाग आहे ते मॅची असतात। आणि समोर उरूस बसतो पूर्ण मोठा। दोन दिवसांनी तेव्हा मॅची चालू होतील। तर मॅचीची तयारी चालू आहे। आता आपण पुढे जातोय ती हातीस आणि तोंदले या दोन्ही गावांमधून वाहणारी काजळी नदी या नदीवर जातोय। ही मधून जाणारी पूर्ण पायवाट आहे। ही नदीवर जाते, नदीवर खाली नदी आहे मोठी। ही म्हणतो आपण ना काजळी नदी, म्हणजे हातीस आणि तोंदले या दोन्ही गावांच्या मधून वाहणारी ही नदी। आणि मला वाटतं पावसकर आहेत, त्यांची होडी दिसते मला, बघू। आहे तसं वाटतंय, लोक तिथे आहेत उभी साईडला, बोट तर त्यांची दिसते। ही बघा, ही आपली काजळी नदी, हा पूर्ण परिसर बघा। आणि आपले संदीप पावसकर जे भाऊ आहेत त्यांची होडी समोर आहे, बोट। ते जी लोक असतात त्यांना तिकडून इकडे आणणं आणि इकडून तिकडे नेणं, हां, त्यांनी खास लोकांसाठी। आणि ते पूर्णपणे फेमस असल्यामुळे खूप लोक त्यांना भेटायला येतात। लोक त्यावर बसतात, पूर्णपणे फिरतात। हा पूर्णपणे, तर मित्रांनो आपला बॅड लक आहे खरं, म्हणजे आम्ही इथे आलो होतो पण त्यांची बोट मला समोर दिसली। बोट आहे समोर, पण समोर त्यांना विचारलं की ते पावसकर काका आता आहेत का? पण पावसकर काका आता नाही आहेत, कुठेतरी बाहेर रत्नागिरीला गेले आहेत काही कामानिमित्त। मामा माझे आले होते संगाती, पण त्यांनी संपर्क साधला, पण ते बाहेर असल्यामुळे आता आपण त्यांची भेट आता होऊ शकत नाही आहे। बघू नेक्स्ट वेळेला आपण त्यांना भेटू। हां, तर नेक्स्ट कधी आपला वेळ मिळाला, मुंबईवरून इकडे आलो, ह्या साईडला आलो, तर आपण त्यांना परत भेटू। त्यांना भेटायची खूप इच्छा मोठी आहे आणि माझ्या चॅनलवर तुम्हाला पण दाखवायची इच्छा माझी मोठी आहे। हे बघा समोर दिसते, ही समोर जी आता ही आहे ही त्यांची बोट। या बोटीतून बसून भरपूरशी लोक फेरफटका मारतात आणि त्यांना ते फिरवतात। हा पूर्ण परिसर आहे बघा। थोडं झूम केलं आहे, त्यांची बोट तुम्हाला दाखवतोय बघा। तर हे माझे मामा अनंत ठावरे, या हातीस गावचे रहिवासी आहेत। जर कधी तुम्ही इकडे आलात, हुडसा कधी आलात, तर हा चेहरा लक्षात ठेवा।
ते सांगतो बसू देत सर्व बसून फिरवेल तो. आता मामा म्हणतात बघा ते समोर जे दिसत ना लोक ही बोटीतून फिरायसाठी आलेत बघा. तुम्हाला झूम करतो, झूम करून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय बघा. रविवारची खूप गर्दी असते त्यांच्या बोटीतून फिरण्यासाठी. एक लोकप्रेमी पूर्ण म्हणजे लोकप्रिय व्यक्ती आहे तो, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी खूप लोक त्यांच्या बोटीतून फिरतात. एक लोकप्रिय व्यक्ती आहेत संदीप पावसकर म्हणून. त्यांची रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खूप तिला पसंती आहे. म्हणजे हे बघा ते त्या भाऊने त्या बोट बघा अशी पुढे घेतली. हे बघा हे बघा. आता मी हे झूम केलं आहे कारण नदीच्या त्या साईडला आहे ही बोट. ही संदीप पावसकर यांची ही बोट आहे. या बोटीतून भरपूरशी लोक फिरतात आणि तसंच त्यासाठी आता ही लोक समोरची उभेच नाही, ही पण आज त्यासाठी आलेली आहेत. पण पावसकर नाही भेटलेत. त्यांचे कोणतरी भाऊ आहेत ते आता पूर्णपणे फेरफटका मारतील या बोटीतून बसून. तर मंडळी आपलं आज संदीप पावसकर यांची भेट काय झाली नाही. असो, नंतर कधी वेळ मिळाला आपण या साईडला आलो तर नक्की त्यांचा भेटण्याचा प्रयत्न पूर्ण करू. आणि आता मी परत मामाच्या घरी चाललो आहे, मग तिथून मी माझ्या घरी जाईन. तर मंडळी मी आता व्हिडिओ इथेच थांबवतो आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगा मला. जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि कोण जर माझ्या व्हिडिओ नवीन असेल त्याने सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.